नमस्कार. आज आपण करणार आहेत झणझणीत गावरान पद्धतीने भरव दोडक्याची मसाला भाजी करणार आहेत. तेही बेसिक साहित्यामध्ये सविस्तर रेसिपी सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. रेसिपीला सुरुवात करू. पहिलं वाटण करून घेणार आहे. त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि मंद गॅसवरती शेंगदाणे भाजा चांगले खरपूस होईपर्यंत भाजायचे. साल तडकाय लागले शेंगदाणे की त्यामध्ये अर्धी वाटी खिसलेलं खोबरं टाकायचं आणि 2 चमचे तीळ, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने टाकायचे, 7 ते 7 लसणाच्या कळ्या आणि 1 छोटा चमचा जिरा पावडर टाकायचे. हे सगळे बारीक गॅसवर भाजून घ्यायचं. मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही. हे चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. हे चांगलं खरपूस भाजून झालं त्याला थंड करायला ठेवणार आहेत आणि थंड करूनच हे मसाला वाटा घेणार आहेत. थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. त्यात 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काळा तिखट टाकलं. कोणतंही ठेवणीतलं टाकायचं किंवा कांदा लसूण मसाला. त्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, मीठ टाकायचं, कारण सगळ्यात मसाले हे तर टाकणार आपण. वरनं काय कोणताही मसाला वापर नाही तर. आणि 2 ते 3 चमचे पाणी टाकायचं आणि बारीक असं मिक्सरमधनं वाटून घ्यायचं. जास्त पाणी वापरायचं नाही. इकडं मसाला वाटून झाला. आता दोडका घेऊ कापायला. अर्धा किलो दोडका घेतलेला आहे. असं कावळा बघून दोडका घ्यायचा आणि त्याला धुवून घ्यायचं. मग त्यावरती सगळ्या शिरा काढून घेणार आहेत. कावळा दोडका घ्यायचा, असं निब्बर घ्यायचं नाही आहे. या पद्धतीने सगळे साल काढून झाले तर ही दोडक्याची शिरा काढलेले तर टाकून द्यायची ना. ह्याच्यापासून चटणी पण खूप छान अशी होती. त्या दोडक्याला असं 4 भाग करून घेणार आहेत. असं मधनं चिर देऊन घ्यायचं. असं पूर्णपणे चिर द्यायची नाही. त्यात मसाला भरायचा आहे आणि आपल्याला जसं पाहिजे तसे लहान मोठे तुकडे करून घ्यायचे. मसाला चांगला बारीक वाटून घेतला आहे. 2 ते 3 चमचे पाणी वापरून करायचा. जास्त पातळ करायचं नाही आहे. एक प्लेटमध्ये सगळा मसाला काढून घेऊ आणि दोडक्यामध्ये भरून घ्यायचं. जेवढं बसून तेवढं असं दाबून दाबून भरायचं, म्हणजे मसाला तेलामध्ये निघत नाही आहे. बरं, सगळ्या दोडक्यात त्या पद्धतीने सगळं भरून घेणार आहे. तर खूप छान अशी दोडक्याची चविष्ट भाजी तयार होती. सगळे मसाले आपण वाटताना टाकले, त्यामुळे आता वरनं काही टाकायची गरज नाही आहे. बघा, आता भाजी करायला घेऊ. एक असं पसरट कढई घ्यायची किंवा असं पॅन घ्यायचा. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं. छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची. मोहरी तडतडली की त्यामध्ये दोडके टाकून घेणार आहेत आणि टाकलं की हलवायचं नाही. तसं 2 ते 3 मिनटासाठी बारीक गॅसवरती झाकून ठेवायचं. खालच्या बाजूकडून चांगले 2 ते 3 मिनटांनी चांगले वाफरले तर पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूकडून चांगलं 2 ते 3 मिनटासाठी असंच वाफलून घेणार आहे. सगळे एकसारखे पलटी करून झाले की झाकून ठेवायचं अजून 2 ते 3 मिनटांना. बघा, दोन्ही बाजूकडून चांगला असा दोडका वापरलेला आहे. बाकी छान असं दोडका झालेला आहे. एकदा हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ आणि ग्रेव्हीचे करणार आहे आपण. तुम्हाला जर सुक्कं जर करायचं असलं तर असं 2 ते 3 मिनटासाठी वापरून घ्यायचं. म्हणजे दोडका पटकन शिजलं जातं आहे. हे जे मसाला आपला उरला होता ते पॅनमध्ये टाकून एकदा मिक्स करून घेऊ आणि त्याला दोडक्यासोबत सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. किंवा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या कोणत्याही भाजीला वापरलं तरी चालते. यामध्ये 1 वाटीभर पाणी टाकलं आहे, गरम पाणी. थोडी अशी लपलपीत भाजी करणार आहे मी ग्रेव्हीची. तुम्हाला जर सुक्की जर करायची असतं पाणी न वापरायचं. अजून 3 ते 4 मिनिटासाठी वापरून घ्यायचं. पाणी न घालता पण दोडका खूप छान असं चवीला होतं आहे. आणि बारीक गॅसवरती 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं. 5 मिनिटात चांगलं असं भाजी तयार झाली. एकदा मिक्स करून घेऊ की छान असा कलर पण आलेला आहे. खूप छान असं स्वादिष्ट भाजी तयार होती झटकीपट भरवा दोडक्याची. त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि मिक्स करून घ्यायचं. झणझणीत गावरान पद्धतीची भरवा दोडक्याची भाजी तयार झाली. झटकीपट तयार होते. बेसिक साहित्यामध्ये बाहेरनं काही आणायची गरज लागत नाही. की छान अशी भाजी तयार आहे. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.